आता एटीएम मधून पैसे निघणार नाहीत. पाकिस्तानच्या सायबर अटॅकमुळे एटीएम सेवा बंद. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हा दावा गंभीर आहे. भारत पाकिस्तान युद्धावेळी एका व्हायरसनं सायबर अटॅक केल्यामुळं एटीएम मधून पैसे काढाल तर तुमच्याच खात्यातून पैसे गायब होऊ शकतात असा दावा करण्यात आलाय. या दाव्यामुळं सगळ्यांच्याच मनात भीती निर्माण झाली आहे. मग आता एटीएम मधून पैसे काढायचे की नाहीत असा प्रश्न उपस्थित झालाय. त्यामुळे याचं सत्य सांगणं गरजेचं आहे. त्याआधी व्हायरल मेसेजमध्ये नेमका काय दावा करण्यात आलाय पाहूया. एटीएम सेवा बंद होणार आहे. लवकरात लवकर पैसे काढून घ्या. भारत पाकिस्तान युद्ध सुरू असताना रॅन्समवेअर नावाच्या व्हायरसनं सायबर अटॅक केलाय. त्यामुळं काम सुरू आहे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू नका. डान्स ऑफ द हिलरी नावानं व्हिडिओ कॉल्स आल्यास उचलू नका. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आता शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात एटीएमचा वापर केला जातो. त्यामुळे याचं सत्य जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं एक्सपर्टकडून अधिक माहिती मिळवली. तसंच पाकिस्ताननं भारतातल्या एटीएमवर सायबर अटॅक केलाय का याची माहितीही आम्ही मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. एटीएम बंद होणार हा दावा पूर्णपणे खोटा आहे. एटीएमवर कोणताही सायबर अटॅक झालेला नाही. एटीएम सेवा सुरूच असून व्यवहार सुरक्षित आहेत. लोकांची दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल केला जातोय. त्यामुळं आमच्या पडताळणीत एटीएम मधून पैसे निघणार नाहीत हा दावा असत्य ठरलाय. असं मेसेज दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केले जात असून त्यावर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.